नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुणाल सर, कल्पतरू अकॅडमी नागपूर आणि गडचिरोली। विद्यार्थी मित्रांनो, बरेचशा विद्यार्थ्यांचे फीडबॅक्स आले मला की सर तुम्ही बोर्डवर स्पेशल व्हिडिओ बनवा। माझी पण इच्छा झाली की बोर्ड एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला काहीतरी शुभेच्छा द्याव्या, मार्गदर्शन करावं। विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षा आता आपल्या फार जवळ आलेल्या आहे। बरेचशा मुलांना मनामध्ये थोडंसं भीती निर्माण झाली आहे। बरेचशा मुलांना ग्रुप क्लिअर होतील की नाही किंवा जेई वाल्या मुलांना पर्सेंटेज 75 होईल की नाही। बघा मित्रांनो, कोणताही अभ्यास करत असताना कोणत्याही परीक्षेचा टेन्शन घेतल्याने तुम्हाला त्याचं ऑप्शन सोल्युशन मिळणार नाही, लक्षात ठेवा। म्हणून टेन्शन घेऊ नका। आपण 2 वर्ष टेन्शन नाही घेतलं, मग आता टेन्शन घेऊन काय फायदा। आता मित्रांनो, तुम्ही स्मार्ट वर्क करा, स्मार्ट स्टडी करा। बघा मित्रांनो, जीतने वाला कोई काम अलग नहीं करता, हर काम अलग ढंग से करता है, एवढं लक्षात ठेवा। शिवखरांनी म्हटलं आहे। तर आता तुम्हाला लिमिटेड वेळेमध्ये आपल्याला जास्त मॅक्झिमम स्कोर कसं करता येईल याच्यावर फोकस करा मित्रांनो। सर्वात पहिले तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघा मित्रांनो। पेपर पॅटर्न समजून घ्या नीट न्यू वाला 21, 22 आणि 23 चे। नंबर 2, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नवर फोकस करा, जिथे तुम्हाला स्कोरिंग ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला स्कोर करता येईल त्या पेपरच्या कंटेंट मध्ये, त्याच्यावर फोकस करा मित्रांनो। आणि प्रिव्हियस इयरच्या पेपरचा अभ्यास करा। ऑब्जेक्टिव्हचं बघा कुठे कुठे स्कोर करता येईल, इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मध्ये। आणि प्रत्येक पेपर नीट अभ्यासपूर्वक करून जेवढं शक्य आहे तेवढं परीक्षेपर्यंत प्रामाणिक अभ्यास करा मित्रांनो। कसं आहे, 5च टॉपिक वाचा पण नीट वाचा, असं माझं म्हणणं आहे। ज्या मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण होऊन नसेल त्यांच्यासाठी सांगतो। ज्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला असेल त्यांनी प्रत्येक टॉपिकची छान रिव्हिजन करा, उजळणी करा आणि प्रामाणिकपणे अभ्यास करा मित्रांनो। टेन्शन अजिबात घेऊ नका। टेन्शनमुळे तुमचं नुकसान होईल, फायदा काहीच होणार नाही। टेन्शनमुळे काय होईल की आपल्याला आठवणारा भागही परीक्षे दिवशी आठवणार नाही, आपण केलेला अभ्यासही आपल्याला स्मरणात राहणार नाही। म्हणून तुम्ही थोडंसं टेन्शन फ्री व्हा, रिलॅक्स राहा, पण प्रामाणिक राहा अभ्यासाप्रती। छान अभ्यास करा आणि पॉझिटिव्हली जाऊन परीक्षा द्या। मी 100% सांगतो तुम्हाला रिझल्ट पॉझिटिव्हच येईल। ज्या मुलांना थोडंसं एक संभाव्य पेपर वगैरे बोर्डचे पाहिजे असतील तर मी काही अनुभवी तज्ञ मार्गदर्शकाकडनं बोलवले आहे, मला तुम्ही व्हॉट्सअपवर मागा, मी तुम्हाला देऊन देईल। परंतु तुम्ही लक्षात ठेवा, अभ्यास कमी असला तरी चालेल, मात्र आत्मविश्वास तुमचा कमी पडता कामा नये। अभ्यास करताना पण, तयारीला पण आणि परीक्षाच्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला आजच भावी तुमच्या एक्झाम साठी शुभेच्छा देतो। 12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट देतो सर्वांना। फक्त एक लक्षात ठेवा माझं सेंटेन्स, अभ्यास कमी असला तरी चालेल, आत्मविश्वास कमी पडता कामा नये। आणि बिलकुल टेन्शन घेऊन जाऊ नका। प्रामाणिकपणे जेवढा शक्य आहे तेवढा प्रामाणिकपणे अभ्यास करा आणि प्रामाणिकपणे परीक्षा द्या। मी 100% सांगतो तुमचा सकारात्मक रिझल्ट येईल, कारण प्रामाणिकपणे केलेलं काम कोणतंही यशस्वीच होईल, अयशस्वी होणार नाही। आणि ज्या मुलांना 12वी नंतर मेडिकल, फार्मसी किंवा ऍग्री करायचं असेल किंवा स्टेट इंजिनिअरिंग करायचं असेल महाराष्ट्रामध्ये, तर तुम्हाला पर्सेंटेजची अट नाहीये। तुम्हाला फक्त ग्रुप क्लिअर असायला पाहिजे, तेही साधे ग्रुप्स असतात, पीसीएम, पीसीबी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ मिळून कॅटेगरीमध्ये असेल तर 120, ओपन मध्ये असेल तर 135 आणि अदर स्टेटसाठी 150। ते मार्क्स सहज आपल्याला मिळतात मित्रांनो, कारण प्रॅक्टिकलचेच मार्क्स जवळपास काही विषयाला 30 आहे, काही विषयाला 20 आहे। साधारण आपण 15-20 मार्क्स सहज घेऊ शकतो। एवढं स्मार्ट वर्क करा। मी तुम्हाला बऱ्याचशा मुलांना एक इमेज पाठवला आहे स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्कचं, ते नक्की बघा। आणि जर माझी काही मदत लागली बोर्ड रिगार्डिंग तर माझा नंबर तुमच्याकडे आहे, काही नवीन मुलं असतील तर नक्की नोट करा, 8830989046। एकदा परत सांगतोय, 8830989046। परत एकदा तुम्हाला सर्वांना 12वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। ऑल दी बेस्ट, थँक्यू व्हेरी मच। हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो। ऑल दी बेस्ट।